हा बघा तर आता आम्ही पोचलोय पाचपीरला. अरे इथं झोपडी होती तोडली ती. तिथे झोपलेला काय होतं भाई? झोपले होते इथं. काय इथं आग लागलेली काय? तर ही आहे पाचपीर मित्रांनो. तर काय तुम्हाला दिसतंय का मी आता उतरलोय, म्हणजे मी आता पोहोचलोय पाचपीरला. इथं झोपडी होती तोडली आहे, इथं आग लागलेली वाटतं काय माहिती नाही. मी पहिल्यांदा आलोय आणि एकदम भारी वाटतं इथं, एकदम सावली आहे, बसायसाठी पण चांगलं आहे. तर चला आता काय करतं ते बघू. पोरं पाचपीरला बसायला जागा बघता ते सगळं. चल नाही काय काय तू खात नाही काय नाही नुसते काढायला. चल या चल. ते कुठे येते? हे कुठे सागरचं ट्रॅव्हल? सागर ट्रॅव्हल, सागर ट्रॅव्हल. दादा बॉटल भरली आहे खाली आहे ना, मग ठेवू ना इथं. दे भरायला चाललेत ना. टँक टँक भाई लय भारी लागतं. धर खजूर खा. खजूर खा. सगळं खातो ना तो. होय धर धर ना. त्याला टेस्ट नाही आवडली. आवड कसा नाही आवडली? खोबरं खाणारा कुत्रा आहे, खजूर कसा नाही खाणार आहे काय? धर अजून एक खा. आपण कोणता कुत्रा आहे? असे कोणते कुत्रे? बघ ना पहिल्यांदा कुत्रा बघतोय. खजूर बिजूर सगळं खात. सगळं खातो. धर रे. भात नाही. अरे फेकून टाक. होय धर. बी पण गिळतोय काय तू? अरे बिया फेकतोय रे तो, हुशार आहे. होय बघ बिया फेकतोय बघ खाली खाऊन. फेकून टाक. धर. कुठे बिया कुठे फेकली? कुठे फेकतो बागुल? काय खातोय मग? बघ आता तू पण घे टाकल्या. तर मित्रांनो आता आमच्या पाण्याच्या बॉटल्या संपल्या सगळ्या. तर आम्ही आता चाललोय पाणी आणायला खाली. खाली पाणी आणायला चाललोय झरण्यावरती. तिकडे बिबट्या बिबट्या सगळे येतात पाणी पिण्यात. पाणी आहे मग सुकलंय का बोल का? माती कोण टाकतं? साबण आणला पाहिजे आता. काय केलं असं तोंड? अंघोळ. अरे काय एवढं खोल पाणी आहे का ते? केवढंसं पाणी? मग्याने घेऊन बाबा. एडा हे डोंगरातल्या जमिनीचं पाणी आहे माहिती आहे का तुला? हे कधी संपत नाही. हे कपडा पाहिला होता रे, आहे ना गाळायला. गाळून पाणी घेतलं असतं. गाळूनच पाहिजे. स्वच्छ पाणी आलं. या बघ. हा रे एकदम स्वच्छ आहे. पूर्ण तरी आधी तेव्हा आपण तिथं होतो. जादू दिसतंय का झेंडा? दिसतंय चंपक मामा कुठे आहे? ते का? चंपक मामा नाही, दत्ता मामा. तेव्हा तिथं हा तो झेंडा, ती झोपडी निळी कलरची तिथं. हा येतो, बॉटल घेऊन येतो. नाही चला पाणी पिण्यासाठी बघा कुठून कुठपर्यंत यायला लागतं. एवढ्या खाली गेलेलो आम्ही. चला चला या लवकर. आता आम्ही पाणी घेतलंय, निघालोय वरती चढायला. इथं आम्हाला आता बनवायची कॉफी. मस्त कॉफीचा लाभ घेणार आता आम्ही. हा सांगितलं मागाशीच मी, बोललो ना इथं बिबटे येतात पाणी प्यायला या जागेवर. इथं आज वागा आलोय आम्ही. एक एक थेंब पाणी पिण्यासाठी केवढी मेहनत करायला लागते आत्ता समजतंय डोंगरावर आल्यावर. कारण की आपण आपल्या घरात नळ चालू ठेवून देतो, बादली भरली तरी, पाणी भरलं तरी. पण इथं समजतंय एक एक बॉटल घ्यायसाठी किती
दम लागतो. किती खाली उतरायला लागतं झरणे बघ शोधायसाठी डोंगरावरून. आत्ता मला एवढा दम लागलाय तुम्ही त्याच्यावरूनच विचार करू शकता. ही एकच बॉटल आणली आहे. आता भाईचं ऐकलं नाही तू. बघू शकतो आता आपण आता इथे कॉफी बनवणार. हे हळूहळू आपण इथे कॉफी बनवणार आहे. तर बघू शकतो तुम्ही दूध पावडर आणलेलं आपण. दूध पावडर आहे, दूध नाही आपण आणलं. 2-2, 3-3 दिवस डोंगरावर राहत असतो त्याच्यामुळे आपण दूध कॅरी करू शकत नाही म्हणून आपण दूध पावडरचा वापर करू शकतो. दूध पावडर घेतो. दूध पावडर घेऊन स्वस्तात मस्त कॉफी. साखर कोणाकडे? साखर दूध पावडर झाली का? साखर काढून ठेवा रे. पूर्ण ऍडजस्ट व्हायचं आता सगळ्यांनी. हा बॅग घेतो. छोटी ना टाकली का? टाकली पावडर. पूर्ण पावडर आहे रे. उमाकांत ही बॅग दे ना राहुल दाला. बाजरी नको टाकू ना. कशाने घेतलं त्यांनी? हो मला याच्यात टाक थोडस दादू. आरामात का दादू? चटका लागला तर खीर बादशाह खीर हा. त्याच्यात पण दादू टाक याच्यात जरा. थांब थांब ठेवू दे खाली. हा टाक याच्यात. अजून टाक थोडस. थोडसच टाका म्हणजे भरून घे आणि त्या दोघांच्या मध्ये पण टाक. वाफ रे बिल्ला. ए कुठं टाकतोय वाफ आहे? नीट नीट, परत नीट. तेच त्याच्यात टाकणार आहे. अरे दादू का माणूस आहे तू. आता ते परत त्याच्यात कसं टाक. थांब टाक याच्यात उमाकांत थोडं. ह्याच्यात टाक ना. आता कॉफी रेडी आहे. सगळे कॉफी पितात तिथं. झोका बे काय इथं आता. पाईप आहे बस ना होय. महत्वाचे पाईप घेऊन यायचं. पाईप लेके. तर मित्रांनो ही आहे पाचपीर बाबाची दर्गा म्हणजे पाचपीर बाबाची कबर. कालू पण आमच्यासोबत आहे. चल रे. आणि मागच्या साईडला टॉप ऑफ द व्ह्यू बघायला आलो आम्ही. अरे बापरे. लवकर काढायला. तर मित्रांनो आता आमचं पाचपीर पण फिरून झालं आणि मी कपडे पण चेंज करून टाकले इथं. आता किती वेळ एकाच कपड्यांवरती फोटो काढायचे नाही का म्हणून मी ना आता कपडे पण चेंज केले आणि वेगवेगळे फोटो जरा काढलेत. फोटोशूट केला इथं मस्त कारण वातावरण लय भारी. इथं झोका बी काय बाहेर. तर चला आता निघतो आम्ही इथून आता. तर आता आम्ही निघालोय खाली उतरण्यासाठी आणि ना आता थोड्या वेळातच सूर्य मावळणार आहे. तर त्याच्या आधी आता आम्हाला खाली उतरायचं आहे. खाली म्हणजे पूर्ण खाली नाही. काल जे आम्ही चंपक मामाच्या इथं होतो कालचा त्याच्या इथं जायचं आता आम्हाला. तिथं जाऊन जरा पोटा पाण्याचा बंदोबस्त करायचा आहे. मॅगी वगैरे खायची. तिथं पण एक दोन लाव. चल रप घेतात. काय रे कुठं जायचं आता? आता आपण चाललो एकपीरला. कम ऑन लेट्स गो. प्लॅन चेंज. स्पॉटले भारी. प्लॅन चेंज. आता जायचं एकपीरला. 2 मिनिटात प्लॅन चेंज झालाय अचानक भयानक मध्ये. आम्हाला पुढे जायचंय. इकडे सगळे खजूर आहे का? सगळे खजूरचे झाड आहेत. हा ना 2 मिनिटात प्लॅन चेंज झालाय. खाली उतरायचं होतं आता डायरेक्ट आम्ही चाललोय एक पीर फिरायला. आलोय तर सगळंच आधी पाच पीर एक पीरला चाललोय आता. आहेत रे भरपूर आहेत. कोणाला बाहेर तुला बाहेर का? चल चल भेटले का? 2च काढले. चल चल माझ्या खिशातले.
पूर्ण काटेरी झुडपा झाडांचा रस्ता आहे हा. तिथून आम्ही चाललोय एक पीरसाठी. संपला काटेरी रस्ता पूर्णपणे समाप्त झालेला आहे. आता आम्हाला लागलंय मोकळं मैदान. एक पीर एका मिनिटात प्लॅन चेंज. हा एक पीर आमच्याकडे 2 पेर. दादू थांबला काट्यातून आलाय काय पूर्ण लिंबू मला मारिला. अरे केवढा मोठा दांडका घेतला ह्याच्यात वजन असं जास्ती. हा जोश मॅन वर्सेस वाईल्ड. आम्ही सगळे आता वाईल्ड मध्ये काही वाढवे मलांचे पाडवे. हे आपण इथूनच आता खाली उतरतोय दादू. हे परत चढायचंय माहिती का तुला? नाही चल मग त्या गुड्डू दादाने तिथं काठी कशाला ठेवली रस्ता लक्षात राहायसाठी. हळू ना सटकंती म्हणजे सटकंती आहे. चढताना फुल उतरंती. पिक्चर बघितलाय का? हा रावडी राठोड पिक्चर. हा रावडी राठोड. काय अरे बापरे. अरे रावडी राठोड ते नाही का 2 ह्याच्यामधून दऱ्यांमधून. चला अरे कसले उडत चालले सगळे. दादू जरा कोकिळा ऐकाव कोकिळा. चला आलोय आम्ही आता आलोच आहे. जरा पोचतोच आहे नजदीकच आहे थोडसच आहे. दादू तुझी टॉर्च चालू आहे दादू. आता हे काय इथं जायचंय वरती. एवढं आले जेवढे बरं झालं. अरे आलो तर सगळं फिरायचं. हा रावजा आलोय तर सगळं फिरायचं. एन्जॉय. हे लय खोलदरी आहे रे ही. असा व्ह्यू कधी बघायला भेटणार नाही. मग नशीब लागते नशीब. चला उपर. याला टेकू नका कोणी वजन नका देऊ. विषय होणार आहे भाऊ. हे याला टेकू नका का हर्ष. वजन नको देऊ ह्याच्यावर पायपावर. नाव आलंय फक्त. नावाला आहे फक्त. नाही तर जाशील त्या साईडला. बापरे. हा हरिहर किल्ला आहे. हरिहर किल्ला सरळ चालेल. हे बघा इथून एवढी दरी अशी खाली. इथं जायचं वरती. ये जिंदगी पहाड़ों की दोस्तों. ये जिंदगी पहाड़ों की. अरे काने कोपरी घुमा दी. या आहे मित्रांनो एक पीर. कोणाची आहे ही पण? एक पीर बाबा. एक पीर बाबाची कबर इथं. एकच कबर आहे. दरी खोऱ्यात सगळ्यात टोकावर टॉप मध्ये. काय काय कशाहून मांडतात ते एवढ्यावरती? अरे तिथं झाडा दिसतोय धाव्या पुढे घेतात ते काय करायचं. आहे ना इकडे आम्ही का डायरेक्ट दरी आहे. आता पुरी दरी आहे. दरी म्हणजे दादे पीस बाबा आहे ना. पुरी पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, बोलपुरी आहे. हे इथून लय डेंजर दिसतंय रे. लय लवकर आलो आपण इथे. मला लवकर आलो उगाच सोडत होतो. तर मित्रांनो आता आम्ही सगळे एकदम टॉप वर आहे एक पीरच्या. सगळे दिसतात एक. आणि आता आम्ही कुठून आलो तुम्हाला दाखवतोय. बघा इथून हा डोंगर तो डोंगर सगळे जो डोंगर सोडून हे बघा. हे बघा माझं झूम ना होते तिथून आलोय आम्ही. आणि एकदम टॉप वरून आलोय. 5 पीरचा पण कसा दिसतो. इथं आता झेंडा लावायचा आहे. हे दगड घे ना मोठे मोठे.
तर चला मित्रांनो, आता आमचं एक पीर पण बघून झालंय आणि इथून पण भारी वेव होता. तर चला आता आम्ही निघतोय खाली उतरायला. खाली उतरायची वेळ आले, खतरनाक आहे एकदम, बघून उतरायला लागला आता. चला चला, नीट उतरा नीट उतरा. इथून एका साईडून दरी आहे, दुसऱ्या साईडून बसून उतरायची बात आहे. नीट चला नीट चला. हे त्याला पकडून नका चलू का, नीट चला. हा हा, चल तू, चल चल. जायचं का घरी? शाळू का इथून नको येऊ. याला नका पकडू का या पाईपाला. त्याला टचच नका, तो पूर्ण त्या साईडला लोंबलेला आहे. नीट चाला. बघा इथून पूर्ण दरी. या आळू या, बसून या. तिरके पाय टाक, तिरके. संदीप, हा आळू या. तिरके पाय टाका, घसरणार नाही. हा हा, आले, चल सगळे आले. चला चला, आता डायरेक्ट वरती चढायचं. इथून थोडंसं वरती चढायचं आहे का. नशीब हे ना, दगडांच्या आपल्याला पायऱ्या बनवून ठेवल्यात, त्यामुळं आपल्याला सोपं पडतंय. आशिष भाई, तुला कसं वाटलं ट्रेकला येऊन? मला असं वाटलं, मी बघितलं नव्हतं एक पीर म्हणून पण जागा असते. आज पहिल्यांदा गुंड जरी दिलं, मला बरं वाटलं. पूर्ण जागा तुम्ही तर बघितलं ब्लॉग मध्ये. तुम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघितले असेल, आम्ही आज साक्षात बघितलं आणि आम्हाला एवढं भारी वाटलं ती जागा बघून. कारण की तिकडून एवढे व्ह्यू दिसत होते ना, पूर्ण शहर दिसत होतं. चारी साईडून फक्त घनदाट मोठे मोठे जंगलं होते, डोंगर होते आणि आकाश होतं जिवंतपणे. तर मित्रांनो, आता आम्ही चंपक मामाच्या झोपडीच्या इथं पोहोचलोय. चंद्र पण आलाय आणि माझ्या फोनची चार्जिंग पण संपली. थोडासा डान्स त्याला खांद्यावर तर घे. हो, नाचा 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 नाचा. हा, त्याला पण मजा येते, नाचा. आता आमचा 2 दिवसाचा ट्रेक संपलाय आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट घरी जायला. आणि आता रात्र झाली आहे, पूर्ण टॉर्च बीर सगळं आता सगळ्यांच्या ऑन पाहिजे, कारण की उतरताना एक पण लाईट नाही, काय नाही. आता फोनला चार्जिंग करून घेतली मी. एवढा वेळ फोन चार्जिंगलाच लावलेला, 4-5% होती, आता थोडीशी ठेवली. दादू पण दिसला पाहिजे, सगळे दिसले पाहिजे. तर आता आम्ही चाललोय. आता माझा ब्लॉग मी इथंच संपवतोय, कारण की आता जाताना ना आम्हाला ले चार्जिंग लागल. डायरेक्ट घरी तर जायचंच आहे, पण आता इथून ना तुम्हाला दाखवू आहे बघा, काहीच दिसणार नाही. पूर्ण अंधार भडू, एक पण लाईट नाही, एक पण टावर नाही, काहीच नाही. आता आम्हाला चार्जिंग ले लागणार आहे. तर आता आम्ही उतरतोय आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो डोंगरावरती. आणि लास्ट लाईट मामाची, झोपडी मामाची दिसत असेल माग. संबळ चालू आहे. ए फक्त नाचूशी वाटतं. जांगळांग चाकळांग. ए डोंगरावर फक्त नाचूशी वाटतंय. अरे फक्त नाचूशी वाटतंय. तर चला आता आम्ही संपवतो इथंच ब्लॉग. आजचा ब्लॉग एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट.